ज्यांची पहिली मकर संक्रांत असते त्यांना हळदी कुंकवाचे करंडेच द्यायचे असतात. जर तुम्हाला हळदी कुंकवाचे करंडे असे हवे असतील स्टीलमध्ये, हे बघा 20 रुपयाला तुम्हाला करंडा मिळणार आहे, सिंगल पर पीस. 15 रुपयाला पडतो. जर क्वांटिटी असेल तर ते तुम्हाला 12.5 रुपयापर्यंत पडून जाईल. हे चीज ग्रेटर आहे, हे फेमस कंपनी, चांगल्या क्वालिटीचे. सिंगल जर आपण घेतलं तर 30 रुपयाला पडते. 30 रुपयाला पडतो. याची क्वालिटी चांगली आहे. तर हे खूप सुंदर आहे. हे कितीला आहे? हा सिंगल 30 रुपयाला डझनला जर घेतलं तर 25 रुपयाला पडते. ही 180 रुपये डझन आहे. म्हणजे एक कितीला? 15 रुपयाला पडते. 15. ही पण घेतली तर बघा, ही पण आहे. ही कितीला? 144 रुपये डझन आहे, 12 रुपयाला पडते. 12 रुपये. ही कितीला आहे? ही 20 रुपयाला पडेल. ओके. ही 18 रुपयाला पडते. 18 रुपये. हा 15ला पडतो. एक 15ला का? मस्त. तो बायकांना पण हे अशा गोष्टी खूप आवडतात. तर याची काय प्राइस आहे? हा सिंगल 60 रुपयाला, डझन थ्रू घेतला तर 50 रुपयाला. 50. याच्यापेक्षा अजून छोटी पण साईज आणि मोठ्या पण साईज आहे. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आता मकर संक्रांती जवळ येणार आहे आणि मकर संक्रांतीसाठी तुम्ही मला बऱ्याच दिवसांपासून DM करताय की कुठे छान वाण मिळतात. सो आज मी तुम्हाला वाणांचा एक व्हिडिओ दाखवणार आहे की स्टीलची भांडी वाणात तुम्ही काय काय दिली पाहिजे आणि ही सगळी भांडी तुम्हाला सगळ्यात स्वस्त रेंजमध्ये कुठे मिळतील. तर दादर हे खरेदीचं माहेर घर आणि ते सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात. दादरचंच कीर्तिकर मार्केट हे स्टीलच्या भांड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथे होलसेल दरात तुम्हाला सगळी भांडी ही पाहायला मिळतात. सो दादरमध्येच कीर्तिकर मार्केट मला एक असं लोकेशन सापडलेलं आहे ना, असं दुकान सापडलं जिथं तुम्हाला ही सगळी स्टीलची भांडी एकदम स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार आहेत. 10 रुपयांपासून ही भांडी सुरू होतात. कुठे काय हे सगळं लोकेशन तुम्हाला मी सांगते. सर सगळ्यात आधी तुम्ही दादर वेस्टला या. दादर वेस्टला तुम्ही कबूतरखान्याकडे यायचं आहे. कबूतरखाना जिथे आहे ना, तिथेच अगदी अपोजिट साईडला अंबिका नावाचं इमिटेशन ज्वेलरी शॉप आहे. तिथून कीर्तिकर मार्केटची गल्ली स्टार्ट होते. ते कीर्तिकरच्या गल्लीतून आपण सरळ सरळ आतमध्ये जायचं आहे. कसं जायचं मी तुम्हाला दाखवते. सो अंबिका दुकानाच्या लेनमधून सरळ चालत जायचं आहे. या तर अंबिका दुकानाच्या लेनमधून सरळ सरळ कीर्तिकर मार्केटमध्ये जायचं आहे. कीर्तिकर मार्केटमध्ये जिथे तुम्हाला पूजेचं साहित्य सगळं मिळतं त्या लेनमधून सरळ जायचं आहे. स्ट्रेट जायचं आहे, सरळ सरळ चालत राहायचं आहे. सगळे तुम्हाला ही दुकानं दिसत जातील. पूजेची साहित्याची सगळी दुकानं तुम्हाला इथे दिसणार आहेत. सो पटेल स्टोअर्स नावाचं दुकान तुम्हाला इथे दिसेल राईट हँड साईडला. तिथूनही सरळ जायचं आहे. जिथे ज्वेलरीचे शॉप स्टार्ट होतात तिथून राईट घ्यायचं आहे. तर इथे मला गणेश इमिटेशन ज्वेलरी शॉप दिसतंय. तिथून आपण राईट घेणार आहोत. सो राईट घेतल्यानंतर पहिलं भांड्यांचं दुकान राईट हँड साईडचं ओम साई वस्तू भांडारमध्ये आज आपण जाणार आहोत आणि इकडचं सगळं कलेक्शन एक्सप्लोर करणार. चला जाऊयात. या तर आता आपण ओम साई या दुकानात आलेलो आहोत आणि माझ्यासोबत या शॉपचे ओनर आहेत ओमकारजी. ओमकारजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि ना मकर संक्रांतीला आता सुरुवात होणार आहे आणि मकर संक्रांती म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे वाण काय द्यायचं. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे स्टीलची भांडी स्वस्त मस्त रेंजमध्ये कुठे मिळतात हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं अँकर लिंकमधूनच. पण आता आपण बघूयात की काय रेंजमध्ये यांच्याकडे भांडी आहेत आणि किती स्वस्त मस्त रेंजमध्ये आहेत. स्टार्टिंग प्राइस काय रेंजमध्ये आणि काय काय व्हरायटी आहे तुमच्याकडे भांड्यांची सांगा. नाश्त्याच्या प्लेट वगैरे आहेत, 12.5 पासून स्टार्टिंग आहेत. थोडी छोटी घेतली 10 रुपयापासून स्टार्टिंग आहे. डझन एक 120 रुपये डझन, 150 रुपये डझन, 180 रुपये डझन. स्टार्टिंग 10 रुपयाचं काय म्हणालात? याच्यापेक्षा थोडी छोटी प्लेट येते. आता आहे का ती? सॅम्पल नाही आहे दाखवायला, माल आउट ऑफ स्टॉक. ओके, 2 दिवसात येईल तो. सो यापेक्षा थोडी छोटीशी ती 10 रुपये पर पीस मिळतो आणि खूप छान आहे, मजबूत आहे, जड आहे मुळात म्हणजे. आणि त्याच्या बाजूची जी छोटी आहे ती किती आणि ही कितीला आहे? ही 180 रुपये डझन आहे. म्हणजे एक कितीला? 15 रुपयाला पडते. 15. ही पण घेतली तर बघा, ही पण आहे. ही कितीला? 144 रुपये डझन, 12 रुपयाला पडते. 12 रुपये. सो हे तुम्हाला जाड क्वालिटीची आणि 12 रुपयाला तुम्हाला पडते. मस्त. आणि ह्याच्यामध्ये डिशची भरपूर व्हरायटी त्यांच्याकडे, छोट्या मोठ्या साईजचे भरपूर वेगवेगळ्या साईजेसमध्ये आहेत. आणि ही बघू, ही कितीला? ते केळं पाणी 420 रुपये डझन आहे. प्युअर स्टेनलेस स्टील, जंग वगैरे लागणार, क्वालिटी चांगली वाली. क्वालिटी छान आहे, खरंच छान आहे, जड आहे. याच्यामध्ये अजून मिनी पण केळं पाणी येतात. कितीला हे? हे 35 ला पडतात, 435 रुपये. याच्यामध्ये तुम्ही अजून छोटे छोटे घेतलं तर 30 रुपयापासून स्टार्टिंग येते. याच्यामध्ये 25 ते 30 रुपये. ओके. आणि ही थोडी चांगल्या क्वालिटीची आहे का? ही कितीला आहे? ही 240 रुपये डझन आहे. ही कितीला आहे? ही 20 रुपयाला पडेल. ओके. जाड आहे, जाड क्वालिटीची आहे. आणि ती पुढची समोरची पहिली ही 18 रुपयाला पडते. 18 रुपये. ओके. आणि हा बाउल बघूया, हा 15ला पडतो. एक 15ला का? मस्त. सो 15ला. आणि तुम्ही थोडं डझनमध्ये घेतला तर थोडं कमी पण होणार. सो बार्गेनिंग करू शकता तुम्ही इथे. आणि याचबरोबर इथे ग्लास खूप छान क्वालिटीचे आहेत. काय काय आहे याची प्राइस? 30 रुपयाला ग्लास. 30 रुपये एक ग्लास. वाव. याच्यात थोडे छोटे घेतले तर 25 रुपयाला. आणि हे कितीचे आहेत छोटे? हे 20 रुपयाला आहे. याच्यात दोन्हीच्या मध्ये घेतलं तर 25 ला आहे. हे 25 का? हा 20 रुपये. हा 20 रुपयाला. ओके. आणि हे असे चमचे वगैरे पण देऊ शकतो ना आपण? हो. क्वालिटी छान आहे याची. किती रुपये हा?
275 डझन, सिंगल पीस 23 रुपयाला पडतोय. 23 रुपये. आणि हे इथे जे आहेत हळदी कुंकवासाठी हे जर करंड, आपण सिंगल घेतलं तर 20 रुपयाला पडते, 20 डझन मध्ये घेतलं तर 180 रुपये डझन पडते. हे बघा 20 रुपयाला तुम्हाला करंडा मिळणार आहे सिंगल पर पीस. आणि हे त्यामध्ये हा घेतला तर 15 रुपयाला पडतोय, डझन मध्ये जर घेतलं तर 12.5 ज्यांची रुपयाला पहिली मकर संक्रांत असते त्यांना हळदी कुंकवाचे करंडेच द्यायचे असतात. जर तुम्हाला हळदी कुंकवाचे करंडे असे हवे असतील स्टीलमध्ये तर इथे तुम्हाला स्वस्त मस्त ऑप्शन मिळणार आहे. हा खूप छान आहे. आणि याचबरोबर हे हे कितीला आहे? हे कितीला आहे खिचणी? पडते. 180 रुपये डझन आहे, काय पर पीस? 15 रुपयाला पडतो. जर क्वांटिटी असेल तर ते तुम्हाला 12.5 रुपयापर्यंत पडून जाईल. वाव, खूप सुंदर आहे. आता आपण थोडंसं वेगळं कलेक्शन बघूया. हे बघा, हे काय आहे? हे चीज ग्रेटर आहे, हे फेमस कंपनी चांगल्या क्वालिटीचे. सिंगल जर आपण घेतलं तर 30 रुपयाला पडते. 30 रुपयाला पडतो. हे याची क्वालिटी चांगली आहे. चीज ना, हो, चीज cheese आणि आहे. ह्याच्यावर आपण थोडंसं ड्रायफ्रूट वगैरे पण हे हो. करू शकतो. मल्टिपल यूज आहे म्हणजे. येस, मल्टिपल त्यामुळे थोडं नॉर्मल क्वालिटी घेतलं तर हे सिंगल 25 ला आहे, डझन 240 रुपये डझन आहे. हे कितीला आहे? 240 रुपये डझन आहे. हा सिंगल पीस कसा आहे? 25. आणि हा सिंगल 30 रुपये, डझन मध्ये 30 घेतलं रुपये. पण 25 ह्याची रुपये. क्वालिटी छान आहे, ग्रीन वाल्याची. टिफिन वगैरे पण आहे. आणि आता हे असं तुपाचं भांडे वगैरे पण आपण देऊ शकतो. हे घर उपयोगी वस्तू असतात. सो बायकांना पण हे अशा गोष्टी खूप आवडतात. तर याची काय प्राइस आहे? हा सिंगल 60 रुपयाला, डझन थ्रू घेतला तर 50 रुपयाला. 50 रुपये. याच्यापेक्षा अजून छोटी पण साईज आहे आणि मोठ्या पण साईज आहे. ओके. सो आता थोडा मोठ्या ह्याच्यामध्ये जा. तुम्ही म्हणालात तसं टिफिन बघूया. टिफिन सुद्धा आहेत. सो टिफिन कम्युनिटी हाईटला थोडा कमी आहे हा, चपाती वगैरे साठी चालतो. हा 540 रुपये डझन आहे. सिंगल जर घेतला तर 50 रुपयाला पडतो. आणि हा तो सिंगल घेतला तर 40 रुपयाला, डझन मध्ये घेतला तर 35 रुपयाला पडतो. छान आहे ना हे. आणि ते व्हरायटी पण मस्त आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे शेप भेटतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वेअर येस. सो थोडेसे शेपमध्ये वेगळे आणि थोडे क्वालिटी वाईज छान वेगवेगळे मिळणार भेटतील. आहे. सो इथे आपण टोप पण बघतोय. सो हे टोप पण देण्यासाठी चांगले आहेत वाणात. तर याची काय प्राइस आहे? हा 65 आहे. 65 ला? हो, मस्त आहे ना हा. प्युअर स्टेनलेस स्टील, क्वालिटी पण चांगली आहे. 65 रुपये ना हे हो. एक पर पीस. तर अर्धा डझन वगैरे घ्यायचे असतात तर कसं? कमी होईल. हा ना, मस्त. तर तुम्हाला 55 पर्यंत पडेल. 55 रुपयाला जर तुम्ही क्वांटिटी Quantity बल्क, घेतली तर 55 हा रुपयाला 55 रुपयाला पडेल क्वांटिटीमध्ये घेतलं तर. एक घेतलं तर मग ते तुम्हाला 60 रुपयाला देतात. पण असं जर क्वांटिटीमध्ये घेतात तर- ॲल्युमिनियमचे वगैरे घेतलं तर वजनावरती भेटतात. हो का? हे कितीला आहे? हे 400 रुपये किलो वजन. जेवढे वजन होईल तेवढे पैसे. एक पर पीस नाही ना? वजनावरती ते हे जेवढे बघ, वजन. वजनावर. तर आता अजून काय वेगळं आपण हे बघूया तुमच्याकडे. हे असे मोठे बाउल पण आहेत. हा. हे जर घेतलं 300 रुपये डझन आहे. 300 रुपये. हा, ओके. एक पर पीस 25 रुपयाला पडतोय. 25 रुपये. हे खूप वाण म्हणून देण्यासाठी छान हा, आहे. म्हणजे छोट्या गामठीमध्ये मोठी वस्तू दिसते. हम्म. तर हे पण आहे. हा सिंगल पीस 25 रुपयाला पडतो. 25 रुपये. मोठे So हा 25 रुपयाला पडणार आहे. आणि हा छान आहे, म्हणजे क्वालिटी मस्त आहे. मस्त क्वालिटी. त्याच्यामध्ये बघा हे लोटे वगैरे घेतले आपण, छोटे देव पुढे पाणी वगैरे ठेवतो. तांब्याचं कसं घासायला लोक कंटाळा करतात, ते म्हणजे स्टीलमध्ये हे पण चांगले आहे. तर हे खूप सुंदर आहे. हे कितीला आहे? हा सिंगल 30 रुपयाला डझनला जर घेतलं तर 25 रुपयाला पडतो. वाव. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज अवेलेबल भेटतील. मस्त. 0 बसणार तर जवळजवळ 10 पर्यंत म्हणजे स्टीलची भांडी जवळजवळ सगळ्या व्हरायटीची तुमच्याकडे आहेत सगळे ना? आहेत आपल्याकडे. आता हा एक बघूया डब्बा छोटा. हा बघा, हा हा वाला. हा त्याच्या खाली तो चौकोनी येतो. हा येस. हा कितीला आहे? हा 350 रुपये लंचसाठी. म्हणजे काहीतरी वेगळं आणि छान देण्यासाठी पण जर आपण वाण म्हणून देतोय तर चांगल्या क्वालिटीचं. आणि जर तुम्हाला थोडंसं व्हरायटी छान हवी असेल तर तुम्हाला हा डब्बा पण मस्त आहे. 350 रुपये ना? हो. वाव. तर त्यामध्ये असं राऊंड मध्ये घेतलं, याच्यामध्ये विथ लीड येणार, म्हणजे वरती सलाड वगैरे ठेवण्यासाठी लीड येते वरती. वाव. छोट्या भाजीसाठी असं स्क्वेअर मध्ये, लहान मुलांसाठी प्रत्येक गोष्ट आहे. हा 350. आणि हा कितीला? हा 150 ला, हा 350 ला. हा 150 ला आहे. मस्त आहे. ते प्युअर स्टेनलेस, याच्या साध्या क्वालिटी वगैरे घेतलं तर ते वाटण्यासाठी पण ते पण आहेत. क्वालिटी खूप सुंदर आहे याची. वाव, मस्त. हे ॲल्युमिनियमचे खलबत्ते आहेत. कितीला हा? हा पडतोय 225 रुपयाला. त्याच्यामध्ये 2 साईज छोट्या पण येतात. हा 3 नंबर साईज आहे आपल्याकडे. याच्यामध्ये ॲल्युमिनियमचे पण आहेत आणि स्टीलचे पण आहेत. मस्त. आणि ह्या वाट्या वगैरे पण आहेत. जरा चांगला क्वालिटीच्या हव्या असेल तर त्यासुद्धा. ह्या कितीला मिळतो हा पर पीस? हा सिंगल 60 रुपयाला आहे. 60 रुपये डझन आहे. वगैरे छान, म्हणजे तसं स्पून व्हरायटी. वगैरे सगळ्या व्हरायटी टिफिन मध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या शेप मध्ये भेटेल. हे जरा थोडा असा पेटा टाईप शेप आहे. हा त्याच्यामध्ये कितीला? असा हा पडतो 75 ला. मस्त ना. 75 ला. हे बघा, हे जाड मध्ये जरा थोडे युनिक शेप मध्ये येते. आपला डबा राऊंड असतात, त्यामुळे थोडासा हाईट मध्ये, म्हणजे हाईट मध्ये डबा पाहिजे तर हा आहे बघा. हा पण चांगला आहे. मस्त. डबे खूप सुंदर आहेत. म्हणजे जर तुम्हाला छान असं तुमच्या गेस्टला द्यायला काही छान हवं असेल तर तुम्ही डब्यांची चॉईस करू शकता. म्हणजे 75 रुपयाला आणि 150 रुपयाचा जो डब्बा आहे तो खूप सुंदर आहे. म्हणजे मला हा मगाशी तुम्हाला डब्बा दाखवला ना, हा, तर तो खूप सुंदर आहे. आणि हे सगळं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर इकडे मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे तांब्या सुद्धा दिसतोय मला. तांब्या कसा आहे? सिंगल 75 ला आहे. डझन जर घेतलं तर 720 रुपये डझन, म्हणजे 60 रुपयाला पडते. 60 रुपयाला पडतो. हा, मोठेच आहेत आपल्या रेग्युलर पाणी पिण्यासाठी. तुम्हाला डब्यामध्ये सगळी व्हरायटी भेटेल. चीज ग्रेटर वगैरे सगळे आहेत आपल्याकडे. जसे चॉपर वगैरे बरेच आहेत आपल्याकडे. हे सगळं कलेक्शन जर तुम्हाला मकर संक्रांतीसाठी वाण म्हणून देण्यासाठी हवं असेल ना
तर तुम्हाला हे दुकान परफेक्ट आहे. आता कीर्तिकर मार्केटमधलं हे दुकान आधी काय नावाने होतं? आधी नाव कोयना होतं, आता नाव ओम साई गृहस्थ भंडार आहे. येस. सो तुम्ही कोयना दुकान जे आधीचं होतं त्यांचं नाव बदलून त्यांनी ओम साई गृह वस्तू भांडार असं नावाचं दुकान आहे. तर तुम्ही इकडे नक्की या आणि इकडनं खरेदी करा. मराठमोळे दादा आहेत आपले कीर्तिकर मार्केटमध्ये. कीर्तिकर मार्केटसारख्या ठिकाणी आपलं मराठमोळं दुकान आहे. एकमेव मला वाटतं हे मराठमोळं दुकान आहे. मराठी माणसाचं दुकान आहे आणि तुम्ही इथे यायला पाहिजे आणि ही सगळी खरेदी इथूनच करायला पाहिजे. एकतर खूप रिझनेबल रेंजमध्ये तुम्हाला होलसेल दरात इकडे सगळे भांडे मिळतात. सो नक्की या, खरेदी करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा. थँक्यू सो मच.